टॉस जिंकला या ठिकाणी सावंतवाडी संघाने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जगदीश माने यांच्यासाठी प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक आले प्रवीण मोरे यांच्याकडून. दीपकचा पहिला चेंडू पॉवर प्लेचा शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न चांगला गॅदर केला जातोय. इनफिल्डच्या आतमध्ये थांबवला जातोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. रोहन आणि जगदीश ही सलामीची जोडी. टॉस जिंकला सावंतवाडी संघाने. प्रथम गोलंदाजीचे निर्णय घेतले. चांगला निर्णय. ज्यांनी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप दिली त्यांचं मनापासून आभार. फटका चांगला आहे. ओव्हर दी कव्हर्स खेळायचं. डीपला आहे क्षेत्ररक्षक. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक पोहोचत 3 या आकड्यावर. प्रवीण महाराज जरा समालोचन कक्षेत संपर्क साधायचा आहे. प्रवीण महाराज. डाऊन द ग्राउंड फटका खेळा. सुरेख फटका. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार. धावफलक पोचतंय 7 या आकड्यावर. शॉर्ट ऑन पुल केलाय. फटका अगदी सुरेख सजवलाय यावेळेस. हो आणखीन एक बिग 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 हिट. षटकार. चौकारानंतर षटकार आलाय जगदीशच्या बॅटमधून. धावफलक पोचलंय 13 या आकड्यावरती. जगदीश जय हनुमान मानेगाव संघाकडून सातत्यानं ओपनिंग करतोय आणि आज चांगली बॅटिंग. हो पंचांचा आकाशाकडे बोट. थोडासा वेळ घेतला परंतु बिग मुवमेंट. मैदानाच्या आतमध्ये बिग 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 विकेट. जगदीश बाद. त्याच्या बॅटमधून 12 धावा आल्या परंतु इथे मात्र त्याला परतावं लागेल. कमबॅक राहिला गोलंदाज दीपक याचा. देऊयात आपण डीजे मास्टरला संधी. कर्णधार स्वतः इनॅट नंबर 3 वरती साहिल. हो चांगला फटका. हो मिड ऑफच्या डोक्यावरून फटका चांगला सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. लॉंग ऑफला एक धाव येते. इथे थोडंसं 5 चुकी. दुसरीचा कॉल दिला होता साहिलने परंतु थांबवलंय. एक विकेट गेले आणि ते कोणताही खतरा घेणार नाहीये हेच रोहन दर्शवतंय. एक धाव येते.
पहिल्या षटकाचे होते सांगता पहिल्या षटका अखेरीस धावफलक 14. डाऊन द ग्राउंड खेळ साहिलच्या बॅट मधून करारा स्ट्रोक. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर जाईल. साहिलच्या बॅट मधून अगदी एखाद्या कविता ऐकावी त्या पद्धतीने बॅट मधून स्ट्रोक आलाय. चौकार. धावफलक पोचतंय 18 या आकड्यावरती. जय हनुमान मानेव गावचे हे दोन्ही खेळाडू म्हणजे दोघे सख्खे भाऊभाऊ आहेत. हो बॅट स्विंग क्लास आहे परंतु मिस होतोय. अकू टप्प्याचा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या खासा फरक पडणार नाही कारण की मनोजच्या विरुद्ध आक्रमक रूप धारण केले साहिलने. साहिल रोहन म्हणजे पांड्या ब्रदर्स मानेगावातील. ओकोरवर टप्प्याचा चेंडू बॅक टू दी बॉलर खेळला होता. चेंडू लॉंग ऑनला येतोय तोपर्यंत धाव कंप्लीट होते. या धावेच्या मदतीने धावफलक 19 या आकड्यावरती पोहोचते. फुल टॉस बॉल होता. आडव्या बॅटने खेळाय. चेंडू गेला डीपला. चांगलं क्षेत्ररक्षण. चौकार आला होता पहिल्या चेंडूवरती परंतु त्यानंतर खासा फरक पडलेला नाहीये. चांगला डॉट बॉल. कमबॅक केले गोलंदाज मनोज यांनी. चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळाय. फटका. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला. आणखीन एक या षटकामधील मोठा हिट येतोय. चौकार येतोय. धावफलक पोहोचतोय चौकाराच्या मदतीने 25. हुक करण्याचा प्रयत्न. चांगला कमबॅक राहिला. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. एसटी रक्षकाचा चांगला एफर्ट तिथे पाहायला मिळाला. निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला जातोय. स्ट्राईक साहिलकडे राहील. धावफलक पोहोचले 27 आकड्यावरती. सागर तायगडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले साहिलसाठी जर या चेंडूवरती षटकार मारला तर.
पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण चांगले राहिले सावंतवाडी संघाचं. आतापर्यंत थांबून ठेवले. धावफलक पोचते 28 या आकड्यावरती. सागर ताईने 500 रुपयाचं पारितोषिक लावले जर षटकार मारला साहिलने तर. चेंडू इथे पहा, इथे रनआउटची संधी निर्माण झाली होती. पैकी थोडीशी लेट, परंतु साहिल चांगला धावला. 2 धावा येत आहेत रोहनच्या बॅटमधून. धावफलक 30. रोहन आणि साहिल विकेट गेले जगदीशची. दोघे बंधू गावासाठी इथे झुंज देत आहेत. चांगली इनिंग्स बिल्ड केले. बॅक टू दी बॉलर खेळायचे. चेंडू येतोय डाऊन द ग्राउंड. रोहित चांगले कलेक्शन. इथे दुसरीचा प्रयत्न केला होता परंतु थांबवलंय. चांगला स्टॉप पाहायला मिळाला रोहितचा. एक धाव येते. धावफलक पोचले 31. शेवटचा चेंडू सबमरीन राहिला अक्षयचा. पंचांचा ओव्हर समाप्तीचा इशारा येतोय तिसऱ्या षटकाखेरीस. धावफलक जर पाहिलं जय हनुमान मानेगाव या संघाचं तर 31-31. ओबिगिट करण्याचा प्रयत्न. षटकार. रोहनची बॅट थांबली होती परंतु यावेळेस नाहीये. जसा पाहिला त्याच्या रडार मध्ये वरती चेंडू भेटला आणि या बाहुबलीने त्याच्या बॅट मधून उत्तर दिलंय. धावफलक पोचलंय 37 आकड्यावरती. ऑफसाइड दी ऑफ खेळवण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईटचा इशारा. धावफलक 38 या आकड्यावर 38. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळ. चांगलं कलेक्शन. इथे रनआउटची संधी. विकेट साहिल बाद. नेक्स्ट मॅच साठी कॉल दिला जातोय त्रिमूर्ती 11 सलतेवाडी आणि अष्टविनायक मुट्टलवाडी. टॉस होईल. अध्यक्ष विरुद्ध उपाध्यक्ष अशी मॅच होईल. टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल. तिथे उपस्थित राहायचं आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये साहिल बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. न्यू बॅटर प्रसाद आलेत परंतु स्ट्राइक मात्र राहील रोहनच्या कडे. त्यामुळे मानेगाव संघासाठी एक चांगली गोष्ट असेल की रोहन बॅटिंग करतोय. स्ट्राइक त्याच्याकडे. चांगला सेट झालाय. मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे रनआउटची संधी होती. धावफलक 39 आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडू झाले त्या षटकातील जालिंदर यांचे. फटका बसला यावेळेस परंतु सर्कल क्लिअर करतोय. सी कॉर्नरला चेंडू येतोय. चेंडू अडवला जातोय. 2 धावा. धावून कंप्लीट होत आहेत. धावफलक पोचतंय 41-41. हो चांगला फटका पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षक निवडलाय. तो करणार नाही चुकी. काव कॉर्नरला चांगला झेल. विकेट. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान माननीय आदरणीय प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभले श्री चंद्रकांत चाळके साहेब, संस्थापक अध्यक्ष साईराज कोऑपरेटिव्ह पतसंस्था, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई, पाटण तालुका संपर्क प्रमुख शिवसेना यांच्या ठिकाणी आगमन झाले. काय त्याचबरोबर माननीय श्री संजय आंबोळकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबर माननीय आदरणीय
हिरामणी साहेब यांचं आगमन झालंय. हिरामणी साहेब यांचं आगमन झालंय. संस्कृतीची रीत अशी सदैव तत्परते त्याला. कार्य सिद्धीच्या मानकऱ्यांनो, शब्द फुले तुमच्या स्वागताला, शब्द फुले तुमच्या स्वागताला. पॉईंटच्या दिशेने एक धाव येते. पाहुण्यांचे या ठिकाणी आगमन झाले. पाहुण्यांचं नागनाथ चषक 2026 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. पंच, या चेंडूवरती धावा किती आलेत? 2 धावा धावून कंप्लीट केलेत. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत सदैव नवी दिशा असावी. घरत्याचं काय बांधता येईल केव्हाही, परंतु क्षितिजाच्या पलीकडे जाण्याची जिद्द असावी, जिद्द असावी. त्याचबरोबर माननीय आदरणीय हिरामणी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. असा दैदीप्यमान सोहळा, या सोहळ्यासाठी खास वेळात वेळ काढून या ठिकाणी क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत हा 2 दिवसीय क्रिकेटचा महारण संग्राम नागनाथ चषक 2026 पर्व 6व. आणि 6व्या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं या स्टेजला जर शोभा आली असेल तर इथे आलेल्या आमच्या प्रमुख पाहुण्यांच्यामुळे, प्रमुख मान्यवरांच्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा मी या नागनाथ चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करतो. ज्या पद्धतीने इथे त्यांचं आगमन झालंय, यस, आपण जर पाहिलं तर माननीय शंभूराजे देसाई यांचे स्वीसह्य सचिव माननीय हिरामणी साहेब यांच्या ठिकाणी या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं, त्याचबरोबर आपल्या या चषकासाठी ज्यांच्या माध्यमातून पहिलं पारितोषिक दिलंय असे तुम्हा सर्वांचे सन्माननीय चंद्रकांत दादा चाळके साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष सहर्ष करूयात स्वागत. स्वागत आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित सन्मान, स्वागत, सत्कार या ठिकाणी केला जाईल. वळूयात मॅचच्या दिशेने. यस, सन्माननीय माननीय हिरामणी साहेब उपजिल्हाधिकारी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्याचबरोबर नागनाथ तरुण मित्र मंडळ आणि सहारा 11 चाळकेवाडीचे आधारस्तंभ सन्माननीय आपण जर पाहिलं तर चंद्रकांत चाळके साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर संजय आंबुरकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. यस, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ असोसिएशनचे कुटुंब प्रमुख सन्माननीय विनोद कदम स्वामी यांना विनंती करतो की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकांचा आपल्याला कॉल असेल. त्याचबरोबर त्यांच्या समवेत सुरेशजी पवार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. मारुती निवडुंगे साहेब यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. त्याचबरोबर जयसिंग दादा यांचं देखील या ठिकाणी यथोचित असं स्वागत. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं करूयात मनापासून सहर्ष स्वागत आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या पटलामध्ये जिथे चालू मॅच, एका बाजूला जय हनुमान मानगाव विरुद्ध जय हनुमान सावंतवाडी असा रंगतोय सामना. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडले जातील भरत जाधव सर.
पॉवर प्लेचं पहिलं षटक, गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलाच बॉल विशालचा ओपलिक केलाय. चांगला चेंडू लाईन ऑफ द पिच. ओ चांगला बॉल यावेळेस. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक धाव. बॅटिंग स्ट्राईक वरती अजय आणि मनोज ही सलामीची जोडी सावंतवाडी संघाकडून. ओ चांगला लॉंग द ग्राउंड फटका सजवलाय. फेकी थोडीशी खराब. डॉट बॉल येतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ अंतर्गत तुम्ही नागनाथ चषक 2026 चे पर्व पाहताय आणि प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी या मंचावरती उपस्थित आहे आणि त्यांच्या समक्ष खेळणं म्हणजे खूप मोठी अभिमानाची गोष्ट. व फुलटॉस चेंडू परंतु मिस टाइम झालाय. कॅचची संधी जरूर आहे. क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. धावफलक पोचतंय या 2 धावेच्या मदतीने. 3 या आकड्यावरती. 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ उतरलाय. चांगली बॅटिंग राहिली. साहिल आणि रोहन यांनी चांगली बॅटिंग केली परंतु इथे फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. ज्या गोलंदाजाच्या ताफ्यामध्ये ब्रह्मास्त्र आहे तो उत्कृष्ट गोलंदाज विशाल. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. प्रेशराइज मुकाबला. समोरची टीम तगडी, फलंदाज तगडे परंतु लाजवाब गोलंदाजी. व चांगला बॉल सबमरीन एस्टीनच्या बाजूने जातोय. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. सुरेख गोलंदाजी. व्हेरिएशन पहा. प्रत्येक चेंडू वेगळा हाताळलाय. डॉट बॉल येतोय. मात्र 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत. पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट केला. शॉर्ट स्क्वेअर लेगला थोडंसं फंबल. एक धाव धावून कंप्लीट केले जाते. धाव फलक पोचते एका धावेच्या मदतीने. 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचे होते सांगता. सातारा जिल्हा म्हटलं तर शूरवीरांचा जिल्हा. सातारा जिल्हा म्हटलं तर कष्टकऱ्यांचा जिल्हा. सातारा जिल्हा म्हटलं तर शेतकऱ्यांचा जिल्हा. आणि जिल्ह्यातील पाटण तालुका आणि पाटण तालुक्यातील चाळकेवाडी हे गाव सातत्यानं क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये उभरतं असणारं गाव. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या गावाने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय पारितोषिक पटकावलेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उज्ज्वल भविष्य. युवकांनी IT क्षेत्रामध्ये असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये या गावाने आपल्या तालुक्याला, जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला देखील मोठं योगदान दिलंय. तुम्ही कोठून येता हे गरजेचं नाहीये. तुम्ही ज्या ठिकाणून आलाय आणि त्या ठिकाणून आपल्या गावाचं नाव कोणत्या पातीवर नेता हे खूप गरजेचं आहे. डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. जर्सी नंबर 21. चांगलं कलेक्शन. एक धाव येते. आणि कित्येक जणांचं जे स्वप्न असतं की आपलं गाव एका मोठ्या उंचीवरती जावं, गावाने राज्याचं नेतृत्व करावं आणि एक योगदान द्यावं या महाराष्ट्र भूमीला, ते योगदान देण्याचं काम चाळकेवाडी गावाने अगदी माना उंचाव्या सगळ्यांच्या त्या पद्धतीने करून दाखवलंय. फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला आहे क्षेत्ररक्षक. चेंडू चांगला गॅदर केलाय परंतु हो मैदानात काय तुम्ही पाहताय, पंचांचा हात काटकोनात वळलाय. नो बॉल. एक चांगली स्टार्ट दिली होती गोलंदाजी करत असताना विशालने, परंतु इथे गोलंदाज चुकी करतोय. धावफलक 8.
धावांचा पाठलाग 42 धावांचा पाठलाग करताय. धावफलक आतापर्यंत पोहोचले 8 या आकड्यावरती. एक धाव येते. धावफलक पोहोचले 9 या आकड्यावरती. ओहो, फुल लेनचा चेंडू, फुल टॉस चेंडू गिफ्ट दिली होती आणि ते स्वीकारले. पंच शहानिशा करतील. षटकार येतोय, अतिशय महागडे षटक. जो धाव फलक थांबवला होता तो धाव फलक आता एखाद्या बुलेट ट्रेन सारखा धावायला लागलाय. सावंतवाडी संघाचा धाव फलक पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 42 धावांचा पाठलाग करतोय संघ. मोठं आव्हान उभं केलं होतं जय हनुमान मानेगाव संघाने. गोलंदाजी करत असताना सुरुवात चांगली केली होती विशालने, परंतु त्यावरती दुसऱ्या गोलंदाजाने थोडंसं खराब प्रदर्शन अजय याचं, परंतु कमबॅक करण्यासाठी तो देखील जाणला जातो. चांगली बॅटिंग मनोजसाठी. आणखी फुल टॉस चेंडू, परंतु मिस टाइम आहे, परंतु गॅप मधून निघून जाईल. 1 बाउन्स, सीमा रेषा बाहेर. 4 धावा. धावफलक पोहोचले 19 या आकड्यावर. 19. पॅडल स्वीप खेळलेला, यावेळेस कॅचिटची संधी आहे. बिग विकेट मनोज बाद. षटक जरी महागडा थोडस आला असेल तरी विकेट प्राप्त करून दिले. अजयच्या खात्यावरती विकेट जोडली जाते. रोहनची कॅच चांगली होती, समोरच्या दिशेने धावत येऊन त्याने ते कॅच पकडले. बिग विकेट असेल जय हनुमान सावंतवाडी संघासाठी. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त आहे. अजयचं शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आले. धाव फलक पोचले 20. 12 चेंडू 22 धावांची गरज. अतिशय महागडे षटक अजयचं. 20 धावा 16 धावा त्याने खर्च केलेत. खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट राहील हे षटक. एक विकेट पण आले या षटकामध्ये. 12 चेंडू 22 धावांची गरज. तिसरं षटक संघासाठी आणि वैयक्तिक पहिलं. गोलंदाज रोहन आज बॅटिंग केले, गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल ब्लॉक केलाय. यॉर्करचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी. आणखीन एक चांगला बॉल डॉट येतोय. आणखीन एक दबावाचं राजकारण म्हणतात याला. तुम्ही जर फलंदाजाची एकदा डॉक्टर ज्या प्रकारे आपली नाडी चेक करून आजार सांगतात त्या पद्धतीने इथे नाडी पकडली फलंदाजाची गोलंदाज रोहन यांनी. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण हलकंसं बदलतंय. 10 चेंडू 22 धावांची गरज. आणखीन एक वाईड डिश यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. आणि हे शस्त्र ज्या ज्या गोलंदाजाच्या हातामध्ये आहे ना, तो या खेळातील खरा ब्रह्मदेव. विशाल याने जी गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये, 2 यॉर्कर सुरेख टाकले होते. त्याच पद्धतीचा यॉर्कर यावेळेस रोहनने हाताळलाय. आणि प्रॅक्टिस खूप लागतं
यॉर्कर तुम्हाला हाताळायचं असेल तर. पुन्हा एकदा ओव्हर द मिडॉन फटका खेळाय डीपला आहे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदाच खराब खेळी अजयची. 2 धावा, जिथे 1 धाव होती तिथे आणखीन 1 धाव खर्च करून बसतोय. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले. 22, अजून देखील 20 धावांची गरज. चेंडू असतील 8 चेंडू 20 धावांची गरज. ओ हो, चेंडू उडवलाय डीप मिड विकेट, सीमा रेषा बाहेर, षटकार. धावफलक थेट 28च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. पुन्हा एकदा थोडासा मिसटाइम झालाय. ओव्हर पिच चेंडू होता, चांगला ड्राईव्ह केला होता. इनफिल्डच्या आत चेंडू अडवला जातोय. धावफलक 1 धावेच्या मदतीने पोहोचले 29 आकड्यावरती, 29. सहा चेंडू 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा. प्रथम बॅटिंग करत 43 धावा उभ्या केलेत. 44 धावांचं लक्ष आहे दादा, लक्षात घ्या. 44 धावांचं, त्यानुसार 6 चेंडू 15 धावांची गरज. अगदी खोदून काढलाय, डाऊन द ग्राउंड फटका. यॉर्करचा चांगला सुरेख वापर. पुन्हा एकदा थोडंसं पंबल. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न. चित्त्याच्या चपळाईने दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धाव फलक पोहोचले 31 या आकड्यावरती. 5 चेंडू 13 धावांची गरज. ओ फुल टॉस चेंडू, त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. एफर्ट ला जवाब होता. जजमेंट थोडस कमी, हाईटचा वापर झाला होता, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. धावफलक पोहोचले 37. 4 चेंडू 7 धावांची गरज. या षटकाराने मॅचचं पूर्ण पारड जड केलंय सावंतवाडी संघाचं. 4 चेंडू 7 धावांची गरज. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय. 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 38 आकड्यावरती. त्याचबरोबर विनोद दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. तीन चेंडू 6 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला. पुन्हा एकदा हुक केलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. दोन चेंडू 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज. यावेळेस हुक केलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय बॅकवर्ड अस्क्वेअर लेग, सीमा रेषा बाहेर. पंचांचा डिक्लेअरचा इशारा येतोय.
मॅच आता येऊन पोहोचली आहे. एक चेंडू 4 धावा. GTC लाईव्हवरती तुम्ही पाहताय नागनाथ चषक 2026 पर्व 6व्याचा हा थरारक महामुकाबला. काय मॅच बनले. आणि अशा ज्यावेळेस मॅचेस बनतात त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष असतं या असल्या मॅच वरती. सगळ्यांची मनं जिंकतात खेळाडू. एक चेंडू 4 धावांची गरज. शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने अडवला जातोय चेंडू. विशाल आज गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी आणि विजय ठरतोय तो म्हणजे जय हनुमान मानेगाव संघ. हार्डलक बॅडलक जय हनुमान सावंतवाडी संघ. तुमचा देखील खेळ चांगला राहिला परंतु विजेता संघाचं खूप खूप आभार.